नमस्कार, मी स्वप्नील पाथरे. पारिजात ही आमची संस्था खरं तर संस्था नसून काहीतरी वेगळं घडू पाहणाऱ्या, समाजामध्ये बदल घडवू पाहणाऱ्या तरुणांचा एक ग्रुप आहे. पारिजातची जी यशस्वी घोडदौड आहे ती जवळजवळ 22 जिल्ह्यांमध्ये 350च्या आसपास शाळांमध्ये आणि 25,000हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत ती प्रामाणिकपणे आणि स्वच्छ हेतूने पोहोचलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुशांत जाधव एस जे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याच गिरण गावातली एक सामाजिक संस्था आहे. तिचं नाव आहे पारिजात मुंबई. पारिजात मुंबई ही संस्था गेली अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रामधील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचं वाटप करत आले. मित्रांनो, ही संस्था 22 जिल्हे त्याचबरोबर 322 शाळांना आपलं शैक्षणिक साहित्य पुरवते. तर मित्रांनो, या शालेय वस्तूंच्या बॅग पॅकिंगचा कार्यक्रम आज आहे, तो आपण आपल्याला दाखवणार आहोत आणि ह्या व्हिडिओ माध्यमातून या संस्थेविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर त्याला नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑल वरती क्लिक करा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येईल. चला तर मग जाऊया पारिजात मुंबई ह्या सामाजिक संस्थेच्या बॅक टू स्कूल या उपक्रमासाठी. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत पारिजात मुंबई सुगंध जगण्यातला यांच्या बॅक टू स्कूल या उपक्रमाकरिता. पारिजात मुंबई ही संस्था गेली 16 वर्ष हा उपक्रम करीत आहे. तर आज ह्या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे वह्या, पुस्तकं हे सर्व पॅकिंग करण्याचं काम चालू आहे. या कामामध्ये या संस्थेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतात. संस्थेच्या मोठ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच मला इथे छोटी लहान मुलं सुद्धा दिसली, जी अतिशय उत्साहानं या बॅग पॅकिंगच्या कार्यक्रमात मदत करत होती. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की त्यांची बॅग कशी भरली जाते. ह्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया यांच्या कार्यकर्त्याकडून. नमस्कार, मी रोहन नांगड. मी पारिजात संस्थेबरोबर गेले 8 वर्ष काम करतोय. सध्या आम्ही अहिल्यानगर या डिव्हिजनचं पॅकिंग चालू आहे. तर तुम्ही बघाल तर इकडे त्या डिव्हिजनला तिकडे 3री ते 7वी पर्यंतचं पॅकिंग चालू आहे. इकडे 1ली, 2री आणि 10वीच्या शाळांचं पॅकिंग चालू आहे. आमची बॅग आहे पारिजातची. तर आणि ही 3री ते 5वीच्या मुलांची बॅग आहे. तर तुम्ही बघाल तर एका बॅग मध्ये एक ड्रॉइंग बुक असते, 2 सिंगल साइडेड बुक आहेत, 4 2 4 लाईन बुक आहेत आणि 2 दुरेगी वह्या आहेत. आणि यामध्ये एक पॅड सुद्धा असतं. ते पॅड आम्ही आता भरू आणि ड्रॉइंग बुक आणि कलर बुक. तर असं सगळं भरून आम्ही सगळं पॅक करून तर आम्ही 322 शाळा आणि 25,000 विद्यार्थ्यांचा टप्पा पूर्ण करू. हे आता आमचे हे जे स्पीकरिंग जे चालले
आणि आपल्याकडे जे बॅग बनलेले आहेत पार्सलचे, तर त्या पार्सलच्या बॅगवरती शिफ्ट करून त्याप्रमाणे आपण हे ट्रान्सपोर्टमध्ये अरेंज करून हे पाठवून देणार आहोत. तयार झालेल्या सर्व बॅगा ह्या व्यवस्थितरित्या एका मोठ्या गोणीमध्ये व्यवस्थितपणे ठेवून त्यावरती त्या शाळेचे लेबल चिटकवले जाते व ह्या बॅगा व्यवस्थितरित्या पॅकिंग केल्या जातात. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत या पारिजात मुंबई संस्थेचे संस्थापक श्री स्वप्नीलजी पाथरे यांच्याकडून अधिक माहिती. नमस्कार, मी स्वप्नील पाथरे. पारिजात ही आमची संस्था खरं तर संस्था नसून काहीतरी वेगळं घडू पाहणाऱ्या, समाजामध्ये बदल घडू पाहणाऱ्या तरुणांचा एक ग्रुप आहे. आणि अशा ग्रुपच्या माध्यमातून, अशा टीम पारिजातच्या माध्यमातून आम्ही वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. आणि आमचा मुख्य जो फोकस आहे तो जिल्हा परिषदेच्या शाळा आणि त्यातली मुलं यांच्यावरती आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना योग्य प्रकारचं शिक्षण मिळावं किंवा शिक्षण अभावी त्यांचं शिक्षण अर्धवट सुटू नये यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतो. आणि हे सर्व काम करताना आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. जसं की आमच्या पारिजातचा जो महत्वाचा उपक्रम आहे बॅक टू स्कूल, त्या बॅक टू स्कूल उपक्रमाअंतर्गत आम्ही सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुलांना बॅग वाटप करत असतो. त्या बॅगचं आज इथे भरण्याचं काम सुरू आहे. त्या बॅग वेगवेगळ्या किट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळेतल्या इयत्तांनुसार वर्गीकरण करून आम्ही पाठवतो आणि त्या प्रकारची रिक्वायरमेंट आमच्याकडे आलेली असते, त्याच्यानुसार आम्ही काम करतो. ही सर्व मुलं गरीब आणि गरजू अशी असतात, ग्रामीण भागातली असतात. त्याचप्रमाणे आम्ही वर्षभर त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट असेल, स्कूल पेंटिंग असेल, असे विविध उपक्रम राबवत असतो जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि या शाळा सक्षम व्हाव्या यासाठी आम्ही त्या शाळांच्या डेव्हलपमेंट साठी सुद्धा काम करत असतो. मी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की पारिजात मुंबईच्या या आमच्या उपक्रमामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हा, स्वतःहून त्याचा तुम्ही अनुभव घ्या. आणि एकदा अनुभव आला तुम्हाला की तुम्हाला कळेल की चांगल्या हातानं दिलेलं दान हे सत्पात्रीच पडत असतं. धन्यवाद. मित्रांनो, ह्या कार्यक्रमाला 205च्या नवनिर्वाचित नगरसेविका सुप्रियाताई आलेल्या आहेत. तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आजच्या ह्या बॅग पॅकिंग या कार्यक्रमाबद्दल. मी सर्वात प्रथम खरोखर या पारिजात सुगंध सगळ्यातला सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम हा जो त्यांनी उपक्रम या ठिकाणी केलेला आहे, मी खरोखर त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन. खूप चांगला उपक्रम त्याने हाती घेतलेला आहे. जवळजवळ 16 वर्ष हा उपक्रम ते करत आहेत. वेगवेगळ्या 22 जिल्ह्यामधून 322 शाळा आहेत आणि या शाळेला संपूर्ण मुलांना जे काही अभ्यासाचं किट लागतं ते जे ह्या संस्थेच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवत असतात, प्रत्येक शाळांमध्ये देत असतात. आणि बरीच मुलं त्यांनी अडॉप्ट पण केलेली आहेत आणि ती मुलं आज इंजिनियर, डॉक्टर चांगल्या हुद्द्यावर आहेत. खरोखरच या संस्थेला मी मनापासून धन्यवाद देते. नमस्कार, मी राजेश सारंग, आपल्या टीम पारिजातमधील एक सदस्य आहे आणि गेली बरेच वर्ष मी त्या जगतरी काम करतो. हा बॅग पॅकिंग हा खूप मोठा इव्हेंट असतो. त्यासाठी जेवढे पण आपले मेंबर्स येतात किंवा पारिजातची माणसं असतात त्यासाठी आपण सकाळच्या नाश्त्याची पण आणि जेवणाची पण व्यवस्था करू शकतो. आपण तुम्ही इकडे बघू शकता जेवणाची पण व्यवस्था आहे आणि आम्ही खास करून लोकांना हा पण मेसेज देतो की जेवण वाया घालवू नका. आजच्या बॅकपॅकिंगच्या कार्यक्रमामध्ये जे जेवण होतं, अतिशय सुंदर जेवण होतं, ते हे होतं नागेश कॅटरिंग यांचं. तर काय सांगा. महाराष्ट्र आपल्या कॅटरिंगचं एक मनीष पात्रे यांनी एक कार्यक्रमासाठी थोडीशी एक ऑर्डर जेवणाची दिली होती. तर आपली जे मंडळी होती त्यांना आपलं घरगुती जेवण थोडं सुंदर वाटलं ना, मस्त जेवण वाटलं, चांगलं वाटलं. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट काळ्या चौकी, लालबाग, परळमध्ये कुठे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुमचा नंबर द्या. 97-020-16048 नागेशगिरी. ओके. पारिजात मुंबई संस्थेच्या उपक्रमासाठी समाजसेवक
व लालबागच्या राजाचे सेक्रेटरी सुधीरभाऊ साळवे यांनी सुद्धा भेट दिली. नमस्कार, मी मनीष पात्रे. आज आपल्या पारिजात मुंबईच्या बॅक टू स्कूल या इव्हेंटच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे भेटलेलो आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आतापर्यंत पारिजातची जी यशस्वी घोडदौड आहे ती जवळजवळ 22 जिल्ह्यांमध्ये 350च्या आसपास शाळांमध्ये आणि 25,000हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत ती प्रामाणिकपणे आणि स्वच्छ हेतूने पोहोचलेली आहे. आणि पुढे देखील ही सेवा निरंतर राहणार आहे आणि त्यासाठी आपले प्रयत्न आणि काम चालू आहे. त्याचबरोबर आपण पारिजातच्या माध्यमातून इतर देखील अनेक जे कार्यक्रम करत असतो, ज्याच्यात आपण स्कूल पेंटिंग करत असतो, आपल्या दिवाळी पहाटच्या माध्यमातून वृद्धाश्रमात, तसेच त्याबरोबर आपण ती लहान मुलं असतात त्यांचं छत्र त्यांच्यापासून हिरावून घेतलं गेलेलं असतं, त्या लोकांबरोबर दिवाळी पहाट करतो. 5 सप्टेंबरला जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपण थोर अशा कलाकारांचा त्या ठिकाणी गौरव करतो. त्याचबरोबर मराठी भाषा दिन जी आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे ती जोपासण्याचं काम पारिजात मुंबईच्या माध्यमातून आपण गेली 18 वर्ष सातत्याने करत आहोत. आणि हे सगळं प्रपंच 2002 पासून आज 2026 पर्यंत जवळजवळ 24 वर्ष, आज 24 वर्ष हा प्रपंच वाढत चाललेला आहे. आपण देखील या पारिजात परिवारामध्ये सगळ्यांनी सामील होऊया. या स्वच्छ आणि उदात्त हेतू असलेल्या सामाजिक उपक्रमासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावूया. यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा सांगतो की या पारिजात मुंबई सोबत जोडले जाऊया. सुगंध जगण्यातला जो आपल्याकडे आहे तो इतरांना देखील देण्याची एक सामाजिक कर्तव्याची जाण बाळगूया. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण इथे बघतोय ते म्हणजे पारिजात मुंबई या संस्थेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षणाचं साहित्य देण्यात आलेलं आहे. तुम्हाला सुद्धा ह्या संस्थेला जर मदत करायची असेल तर नक्कीच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकतात. इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा. भेटूया नवीन एका व्हिडिओत.